नागपुरात मध्य प्रदेशातील भाजप कार्यकर्त्यांचे मतदान, माजी मंत्री अनिल देशमुखांचा गंभीर आरोप। काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघातून 35,000 मतांची चोरी झाल्याचाही आरोप। महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता, मनसेला महाविकास आघाडीत घेण्यास काँग्रेसचा ठाम विरोध। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे लक्ष। निवडणुकीत शिंदे सेनेशी युती होणार नाही याची काळजी घ्या, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। धाराशिवमध्ये महाविकास आघाडीत लढणार, तसंच अधिकाधिक नगराध्यक्षपद स्वतःकडे ठेवण्यावर कल। भाजप पुन्हा ॲक्शन मोडवर, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईक निवडणूक प्रभारी। महायुतीत जोरदार ठिणग्या उडण्याची शक्यता, ठाण्यात महापौर आमचाच या नाऱ्यावर भाजप ठाम। भाजप सोडून इतर पक्षांसोबत आघाडीसाठी अनुकूल, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय। आगामी निवडणुकीत काका पुतण्या एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण। पुणे जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवारांच्या अडचणीत वाढ होणार, महार वतन जमिनीबाबत योग्य तपास करून कारवाई करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारांनी 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटीत घेतली। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंचा आरोप, केवळ 500 रुपये स्टॅम्प ड्युटी दिल्याचाही दावा। $50,000 हेक्टरी द्या ही मागणी करणं टोमणं आहे का, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल। मतचोरा आता कुठे पळाला असं शेतकरी विचारत असल्याची टीका। एमसीए निवडणुकीचा वाद आता हायकोर्टात, तुर्तास पात्र उमेदवारांची यादी जाहीर न करण्याचे हायकोर्टाचे आदेश। आजच्या सुनावणीनंतर निवडणूक प्रक्रियेचं भवितव्य ठरणार। विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ विकण्याच्या मार्गावर, आदर पुनावालासह JSW आणि इतर कंपनी खरेदी करण्याची चर्चा असल्याची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दिल्लीत भारतीय महिला संघासोबत संवाद, क्रिकेटबाबत अनेक गोष्टीवर चर्चा, भारताला विश्वचषक मिळाल्याबाबत खेळाडूंचं कौतुक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।